आवाज येतोय का माझा? ऐकण्यासारखा आहे का? कारण तो बसलाय पूर्ण आणि मी विचार करत होते की बोलू की नको, मुळात येऊ की नको, पण घरचा कार्यक्रम होता आणि मग तो सोडता नाही आला आणि मग मी आले. ऍक्च्युली इंजेक्शन गोळ्या सगळंच घेऊन झाली आहे. आवाज येतोय ना नक्की? नमस्कार. आदरणीय अरुण म्हात्रे सर, कवयित्री अनुराधाताई धामोडे, आदरणीय शेख सर, मिलिंदजी देशमुख साहेब, संजय येऊलकरजी, गोपाळ मुखर्जी आणि आदरणीय व्यासपीठ. खरं तर व्यासपीठ नाही, हे विचारपीठच आहे आणि माझे बंधू भगिनी. खरं तर मला ना खूप बोलायची सवय आहे, म्हणजे मी आमच्या सगळ्यांशी खूप बोलते आणि खूप मनापासून बोलते, म्हणून ते त्यांना आवडतं. सर आता प्रत्येक गोष्ट सांगत होते, ती प्रत्येक गोष्ट मला भिडत होती मनाला, तसं होतं ते. आज मला खूप आनंद झाला इथे येऊन, हा थाट बघून की इतकी मोठी मंडळी इथं आली आहे, इतकी छान लोक माझ्या समोर बसली आहेत. खरं तर कुठलीही गोष्ट जेव्हा सुरू होते तेव्हा ती फक्त कल्पनेमध्ये असते किंवा फक्त स्वप्नामध्ये असते आणि ती पूर्णत्वास येण्यासाठी काय आवश्यक आहे? तर प्रत्यक्ष कृती, इच्छाशक्ती, शुद्ध भावना, संयम, हिंमत आणि एकजूट. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज शब्दवेल समूह इतक्या छान पद्धतीनं 6 महिन्यात एवढा मोठा झाला. तर माझ्या मनापासून या शब्दवेल समूहाला खूप शुभेच्छा. त्यांनी सुरुवात केली मित्रांनो, त्यांनी सुरुवात केली मैत्रीपासून, कारण याची सुरुवातच जेवताना झाली. प्रवीणला बऱ्यापैकी 100-120 बक्षिसं मिळाली वेगवेगळ्या कवी संमेलनात त्याच्या कविता सादर करून. आणि मग जेवताना त्याच्या लक्षात आलं की अरे आपण बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट करतो, आपण स्वतः कधी एखादा समूह स्थापन करत. आणि त्यांनी तो समूह स्थापन करण्याचं जेवताना ठरवलं. जेवण झाल्यावर खाडेंना नाव सुचलं शब्दवेल आणि ते नाव त्यांनी लगेच ठेवून दिलं, प्रत्यक्ष कृती केली. आणि त्याच्यानंतर अंकुश असतील, खाडे असतील, सगळ्यांनी मिळून तो बांधला आणि जोपासला आणि एवढा मोठा केला. जवळजवळ 100च्या वर कार्यक्रम त्यांनी घेतले. जागर स्त्री शक्तीचा असेल, गणरायाचा असेल आणि आताच शिवजयंती उत्सव आपण साजरा केला. शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं की काय बोललं जातं, आपण नेहमी व्हॉट्सअपवर ऐकतो, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या राजाने राज्य केलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि आपलं स्फूर्तिस्थान असलेले शिवाजी महाराज, जिजाऊ. आणि या जिजाऊच्या, ह्या शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शब्दवेल संगीत जागर शिवजयंतीचा ही स्पर्धा सुद्धा त्यांनी आयोजित केली. मला खरोखर अभिमान आहे. शब्दवेल समूह माझा आहे. मी सगळ्यांचं, संस्थापकांचं, आयोजकांचं, माझ्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन करते. खरं तर मी कवयित्री नाही आहे, पण कविता मला खूप आवडतात, ऐकायला, बोलायला, वाचायला सुद्धा. हे सगळेजण खूप छान कविता करतात आणि कधीही चहाला जरी एकत्र आलो तरी त्यातला एक जण तरी एखादी कविता म्हणून बोलून सांगून जातो आणि सर हसूनही नक्कीच जातो. पण मला आज एक गोष्ट तुमच्या समोर ठेवायची. बरोबर आहे सरांचं म्हणणं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलाच पाहिजे, पण आज या शिवाजी महाराजांच्या राज्यात ज्यांनी स्त्रियांना एवढा सन्मान दिला, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण हृदय पिरवटून टाकणाऱ्या घटना ऐकतो, बघतो. ही घटना जर माझ्या घरच्यांबाबत घडली तर हा प्रश्न माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये मला सतत सतावतो. हा तुम्हालाही सतावत असतील. आई सरस्वती देवीचं वरदान तुम्हा सर्वांना आहे, म्हणून तुमच्या लेखणीतून कविता बाहेर येते. हे सगळ्यांनाच वरदान मिळत नाही. तर माझ्या कवी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की ह्या ज्या काही घटना होतात त्या घटनातून बाहेर कसं पडलं पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलाच पाहिजे. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आजच्या पिढीची गरज म्हणून निर्माण झालेला आहे. आजपर्यंत आपण स्त्री भ्रूण हत्या करू नका म्हणून खूप कार्यक्रम घेतले. माझी मैत्रीण प्रेरणा जी आहे ती आपल्या वारीमध्ये पथनाट्य करते. कुठून नको कळे आई जगू दे ग मला, ते स्त्रीच्या गर्भस्व आहे,
मुलीचा तो आईला म्हणतो, आई कुठू नको ग कळी आई, जगू दे ग मला, दिवा हवा वंशाला, पण ती नको का ग तुला? आई सांभाळेन मी पोरापरी, त्रास देणार नाही तुला, पाहते मी स्वप्न नवे, नको मावळ तिला नेऊन, कार्टी म्हणून नशिबाला असा दोष नको कधी. ही मुलीला वाचवायची मोहीम आपण करतोय, चालू आहे, त्याच्यातनं बरेच संस्कार घडत आहेत. एक आजी प्रेरणाला येऊन म्हणाली, बाई मी माझ्या सुनेचं 2दा अबॉर्शन केलं, पण आता मी ही चूक पुन्हा करणार नाही, माझी चूक झाली. तिने मिठीबरोबर तिने सांगितलं, बरोबर आहे आपण पुढे चाललोय, पण पुढे काय? पुढे जे घेऊन ठेवलंय ते आपण पाहतोय, त्याला कोण वाचा फोडणार? जसं आपण मुलींना सांगतोय, ही जबाबदारी मुलांना सांभाळण्याची आपली आहे, मुलांवर संस्कार घालायची आपली आहे. आपल्या मुलांना आजपर्यंत काय मुलींना संस्कार दे आपण असं म्हणत होतो, ऍक्च्युली आपण मुलींवर दोघांवरही संस्कार करतो, पण ते योग्य कितपत आहे, कितपत चांगले देतोय हे पाहत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आई घरात नसते हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे. आणि ही फक्त आई वडिलांची शिक्षकाची जबाबदारी नाही, तर ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ही माझी पुढे येणारी पिढी ही सुसंस्कृत, सज्जन आणि शाश्वत असली पाहिजे. त्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आणि जेवढा सन्मान आपल्या बहिणीला आईला देतोय तेवढाच वर्गातल्या मुलीला, शेजारच्या मुलीलाही दिला पाहिजे. आज मुलगी, मी मुलांच्या गप्पा ऐकते, मुलं बोलत असत, ठीक आहे जास्त शहाणी, स्वतःला शहाणी समजते. मुलगी जाताना जेव्हा अशी बघत असेल, का बघते ती? तिला भीती वाटते, माझ्यावर अन्याय तर करणार नाही ना, मग ती तिचं कवच कुंडन असतं तो राग. काय यायला पाहिजे? राग हा चांगली गोष्ट नाही आहे, पण हा आणावा लागतो मुलींना स्वतःला संरक्षित करण्यासाठी. तर ही परिस्थिती बदलायला हवी. आणि माझ्या सर्व कवी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करा. खरं तर खरंच मला म्हणजे मी बोलणार खूप वेगळं होते, पण आज वेगळंच बोलणं होत आहे. मी नेहमी म्हणते की आपण एकटे असे कधी नसतो. की तुम्ही कविता जरी लिहिली तर तुम्ही त्याला माझी म्हणू शकत नाही, ती संपूर्ण समाजाची होते. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी, कितना मुश्किल है तय कर पाना खुद से खुद की दूरी. भीतर शून्य बाहर शून्य, शून्य चारों ओर है, मैं नहीं हूँ मुझ में, लेकिन मैं का ही शोर है. मी आहे, पण मी एकटी नाही आहे, कारण मी त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा अंश आहे. त्यांनी मला पाठवलंय कशासाठी? फक्त माझ्यासाठी का? नाही, त्यांनी आपल्या समाजासाठी काहीतरी एक तुम्हाला देऊन पाठवलंय. तू लिहू शकतोस, तू बोलू शकतोस, तू बघू शकतेस, तुमच्या नजरेतून पण भाषा बोलते. या सगळ्या अवतीभोवतीच्या गोष्टी आपल्याला देऊन पाठवलंय, कारण आपलं कर्तव्य आहे शाश्वत समाज निर्माण करण्याचं, आणि ते आपण करूया. जगदीश खेडूळकरांची कविता मला सापडली होती, ती खूप छान आहे. खरं तर सोपी, जसं सर म्हटलं होते की कविता सोपी असावी, छान असावी, तशीच आहे. जस्ट आपल्यासाठी मी सांगते. अशी असावी कविता सुंदर, जसा अंगणी सुवर्ण चाफा, परी न यावा भुजंग देते, फणा काढून टाकीत धापा. अशी असावी कविता सुंदर, जसा गुलाबी फुले ताटवा, मधपक्षिका तिथे न यावी, सहज खेळण्या गळीनी गावा. अशी असावी कविता सुंदर, सरोवरातील कमळावाणी, तिथे न यावा कपटी फुगा, हलवाव्या गुंजन गाणी. अशी असावी कविता सुंदर, कशी असावी कशी नसावी, माझी आवड निवड जगाची, साधी सोपी सरळ असावी. अशी असावी कविता सुंदर, जन्म तिला मी देऊन यावे, शब्द भावना अर्थासाठी, जिच्यातून मी जन्मावे, जिच्यातून मी जन्मावे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, शब्दवेध समूहाचं आणि आयोजकांचं मी आभार मानते. आणि आज इतक्या चांगल्या लोकांसोबत मला बसण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रवीणचं, अंकुशचं, खाडेंचं, लहाण्याचं कौतुक करते. आणि शेवटी 2 ओळी आपल्यासाठी. यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों, रहना जरा संभाल के, बेचने वाले हवा भी बेच देते हैं गुब्बारों में डाल के.
सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी, तीनों लोगों में फैला है, फिर भी बिकता है बोतलों में पानी। बनना है तो कभी फूल की तरह मत बनो, जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे। बनना है तो पत्थर की तरह बनो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे। माझ्या एवढ्या अशा आवाजातही आपण ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद ताई. सोनियाचा दिन उगवला, सोनियाचा दिन उगवला, प्रसन्नतेची पहाट झाली. गीतांजली ताईंच्या आजच्या मार्गदर्शनामुळे जणू ज्ञानाची लाट आली, जणू ज्ञानाची लाट आली. गीतांजली ताईंबद्दल आणखीन एक सांगायचं झाल्यास, जिजाऊ ब्रिगेड मुंबई शहरच्या त्या कार्याध्यक्ष म्हणून आहेत आणि स्त्रियांविषयीचा जो कळवळा त्यांच्या भाषणातून अनुभवायला मिळाला. खरंच ताई त्याबद्दल खूप धन्यवाद. आय एम प्राऊड ऑफ यू. यानंतर मी मिलनजी सरदेशमुख यांना आपल्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. या पहिल्या संमेलनाचे उद्घाटक अध्यक्ष जे स्नेही अरुण काका, आम्ही अरुण काकाच म्हणतो, शेख सर, एमगिरे मॅडम, अनुराधा ताई, शब्दभेद समूहाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित कवी मनाच्या सर्व माझ्या बांधवांना आणि बहिणी. खरं तर माझा विषय कविता नाहीच, वृक्ष भाषण करणं हा आमचा प्राण आणि त्या वृक्ष भाषणाच्या कार्यक्रमातून माझ्यासारख्याला इथं बोलवणं, गोकुळकरांनी जे धारिष्ट केलं त्या गोकुळकराचं कौतुकच करतो. एकूणच सरकार काय देत नाही आणि ते घेतल्याशिवाय राहत नाही म्हणणारे आम्ही सरकारी कर्मचारी आणि अनेक आंदोलनं आणि याच्यातून कार्यकर्त्याला जवळ घेत त्याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्ता निर्माण करून नेता निर्माण करण्याची तयारीच्या शोधात असलेले आम्ही सर्वजण या गोकुळकरामुळे कवितेच्या प्रांतात कधी आलो ते कळलंच नाही. गोकुळकर आले आणि म्हणाले की पहिलं कवी संमेलन करायचं आणि कोणाला बोलवायचं. माझ्यासमोर त्यांनी नाव लावला, अरुण म्हात्रे येतील का हो? खूप बिझी असतात ते. मला अरुण काकांना सांगायची जबाबदारी माझी आणि मी अरुण काकाला तातडीनं त्याच ठिकाणी फोन केला. अरुण काका म्हणला असं पहिलं शब्दभेद समूह नावाचा एक संस्था आहे आणि तिथं पहिला कार्यक्रम होतोय, त्याला तुम्ही यायचं आहे. एका क्षणाचाही विलंब नव्हता. अरुण काकांनी कुठे यायचं आणि कधी यायचं तेवढं सांगा. अरुण काका येणार म्हणल्यानंतर मलाही ऐकण्याची परवानगी असते. त्यात मी गोकुळकरला विचारलं, बाळा कोण कोण येणार आहे? शेख सर येणार आहे. जे गझल ऐकायची सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. गझलेच्या दुनियेत जाता सुद्धा येतं, हळवारपणे शिरता येतं, हळवारपणे आपल्या भावना व्यक्त करणारी गझल तितक्याच ताकदीची ऐकता येईल आणि त्या माणसांसोबत राहता येईल. टेंगिरे मॅडम नेहमीच सार्वजनिक कार्यात आणि अशा कार्यक्रमात पुढे असतात. डहाणू पालघरवरून आलेल्या आमच्या ताई अतिशय मनापासून एक थोडा वेळ 10 मिनिटं त्यांच्याशी बोललो. त्या इतक्या हळवारपणे काही बोलत होत्या की कवी मन खरं हळवारच असतं यावर शिक्कामोर्तब करून जातो. आणि खरंच शेख सरांनी सांगितलं, सरकार जगामध्ये पॉझिटिव्ह जगणारा एकमेव माणूस म्हणजे तो म्हणजे कवी आणि कवयित्री. अतिशय सकारात्मकपणे विचार, त्याच्याशिवाय कविता जन्मालाच येऊ शकत नाही. मनातून जे भाव, हृदयातून जे भाव येतात त्याच वेळेला ती कविता जन्माला येते आणि ती अशा हळवारपणे अलगद उतरते. जे न देखे रवी तो देखे कवी असं म्हणतात. इतरांना दिसणार नाही पण ते कवीला अगोदर कळतं आणि शब्दात मांडता येतं. गोकुळकरांची फेसबुकवरचे आणि व्हॉट्सअपवरचे लेख किंवा त्याची वराडी ठसका मला नेहमीच भावला आणि त्याच्यातून एक चांगलं कार्य घडेल असा माझा विश्वास होता आणि तो आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि अशा पद्धतीचं त्याच्या सर्व मित्रमंडळींनी पहिलं कवी संमेलन तेही ठाण्यात होते याचा मोठा आनंद या ठिकाणी होतो. या महाविद्यालयाची एक परंपरा आहे. जवळपास अरुण काकांनी सांगितलं 125 वर्ष झाली या शाळेला. कवी कुसुमाग्रजांचे चरणस्पर्श झालेली ही शाळा. एकेकाळी एक या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, कवी कुसुमाग्रज या ठिकाणी येऊन गेले अशी ख्याती या शाळेची. आणि अशा शाळेमध्ये
या जुन्या शाळेमध्ये असा कार्यक्रम होतो, ही एक आनंदाची पर्वणीच नाही का. कविता जन्माला येत असताना आपल्या मनातल्या भावना कवी सांगतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये ती ताकद असते, वेदना असते, ओंकार असतो. मला एका मित्राने सहज जाता जाता चिडवलं, तू काय कविता करतो, कविता करण्याचा प्रांत माझा. अरुण म्हात्रेजींनी त्याच्या कवितेच्या पुस्तकाला आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो त्या पुस्तकावर. त्यांनी मला चिडवलं, तू काय कविता करतो, झाले जरा 4 वर्ष. असं म्हटल्यानंतर त्या कवीचं मला जरा आश्चर्य वाटलं. म्हणजे मी कविता करू शकत नाही, मी भावना प्रधान नाही, तुझ्या हातून फक्त भाषणं होतील म्हणे, कविता होणार नाही. मी म्हटलं करून दाखवतो. 140 कविता केल्या, 5 बालगीत ही टीव्हीवरती काही दिवसात तुमच्या समोर येतील. म्हणजे सगळ्या प्रांतात त्याला सांगितलं की मी कविता करू शकतो आणि कविवर्य म्हात्रे हे माझे गुरु आहेत, त्यांना मी हळूच एक कविता दाखवली. आता करू शकतो. ज्याला जगता येतं, ज्याला मनापासून मांडता येतं, तोच कविता करू शकतो. त्याची भावना ती आतून आणली. शेख सरांनी अतिशय उत्तम सांगितलं. जास्त वेळ घेणार नाही आपला, कारण आपल्याला अरुण काकांना ऐकायचं आहे, सगळ्यांना ऐकायचं आहे. पण जाता जाता मनात आलेल्या भावना सुद्धा त्याच मित्रांनी मला सांगितलं. जगामध्ये काय चाललंय म्हणजे सगळ्या खून मारामाऱ्या, वर्तमानपत्र उघडलं की आता शेख सरांनी सांगितलं तसं काही वाचायला मिळतं, म्हणून संध्याकाळी वाचावं लागतं वर्तमानपत्र. हे सुद्धा वैशिष्ट्य हा कवी मनाचा माणूस म्हणतो असा. या वृक्ष जगात काय चाललंय म्हणून मला प्रश्न केला. त्या दिवशी त्याच्याच भाषेत मला एक कविता सुचली. ती कविता मी आज तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे वणवा आता पेटलाच पाहिजे. मिळणार नसेल रोजगार, मिळणार नसेल भाकरी, तर आता लढलंच पाहिजे. पोटासाठी वणवा आता पेटलाच पाहिजे. होणार असतील आत्महत्या, होणार असतील निरपराधाचे खून, तर आपल्यालाही आता उठलंच पाहिजे. न्यायासाठी वणवा आता पेटलाच पाहिजे. होणार असतील बलात्कार, होणार असतील स्त्रीगुण हत्या, त्या नराधमांना ठेचण्यासाठी आता आपल्याला उठलंच पाहिजे. अन्यायाविरुद्ध वणवा पेटलाच पाहिजे. पाळणार नसाल लोकशाहीतले कायदे, पाळणार नसाल लोकशाहीतले कायदे, मोडणार असाल घटना तुम्ही, तर चले जाऊ पुन्हा आता म्हटलंच पाहिजे. क्रांतीचा वणवा आता पेटलाच पाहिजे. त्याला म्हटलं ही कविता कशी वाटते, तर त्याला म्हणाला बरोबर मार्मिक. अशा पद्धतीनं कविता सुचली आणि ती लिहित गेलो. पण कवी मनाचा माणूस म्हणून मिळवण्यासाठी प्रेमाच्या गावाला सुद्धा कधीतरी जावं लागतं. तो म्हणाला मला तुझ्या कविता अशा असतील की प्रेमभंग झाला किंवा काय त्याची खात्री पडते, अशा प्रकारच्या कविता तू करू नको. त्याला म्हणलं नवीन असं काही नाही आहे, मी तुला कविता करूनही दाखवतो प्रेमाच्या सुद्धा. मी एक कविता त्याच्या सांगण्यानुसार लिहिली. कुठून हा येतो आहे गंध रात राणीचा, कुठून हा येतो आहे गंध रात राणीचा, कुठून हा आवाज पुन्हा तुझ्या जाणीवेचा. का काढल्या रात्री जागून मी कालच्या, का काढल्या रात्री जागून मी कालच्या, चिंबका भिजल्या आठवणी तुझ्या सोबतीच्या. मंद वाऱ्याची झुळूक हवी कशाला, मंद वाऱ्याची झुळूक हवी कशाला, आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलू कशाला, आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलू कशाला. अशा प्रकारच्या कवितेने माझ्या कवितेची कारकीर्द सुरुवात झाली. आणि त्या 2 कविता इथं सादर करण्यासाठी आणि मला इथं बोलवलं, खूप आनंद वाटला. हा शब्दवेल समूह खूप उंच भराने घ्यावी, उंच उंच जावा आणि पुन्हा अशी संमेलनं घडवून कवी मनाची माणसं तयार करावी आणि या देशाच्या हिताचं काम त्यांच्याकडून व्हावं अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शब्द समूहाला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असताना सुद्धा सर या कवी संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावे हे आमचं भाग्यच. त्यासाठी सरांचे मनस्वी धन्यवाद. त्यानंतर लवकरच कवी संमेलनास सुरुवात होत आहे, त्यासाठी मी आमंत्रित करीत आहे प्रवीण बकुलकर यांना. सर्व सहभागी विशेष निमंत्रित कवी कवयित्रींचे मी मनापासून स्वागत करतो. पहिल्या कवीला आमंत्रित करण्याअगोदर त्या कवीच्या लेखनाविषयी 2 शब्द आपणास सांगू इच्छितो. तू घे फराळ दिवाळीचे, तू घे फराळ दिवाळीचे, मी शिरखुर्म्या संगे ईद साजरी करतो.
तू घे फराळ दिवाळीचे, मी शिरखुरम्या संगे ईद साजरी करतो. गीतेची शिकवण शिकवतो वड्या तुला, मी कुराणाचे अध्ययन करतो, मी कुराणाचे अध्ययन करतो. असे सामाजिक विषयावर लिहिणारे कवी नरेंद्र लोणकर अमरावतीहून सहर्ष स्वागत, जोरदार टाळ्यांनी. कोण माने माणूस कीला, कूटनीती हा शिष्टाचार, भ्रष्टाचार हीच इमानदारी, असे कधी ना मी नरेंद्र लोणकर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पोदार इंटरनॅशनल स्कूल परतवाडा, जिल्हा अमरावतीकडून सादर करतोय काव्यसंग्रह हृदयातून कवितेचे शीर्षक माणुसकी, स्वरचित स्वसंगीतबद्ध कविता आपल्यासमोर. इथे विंचवाला, इथे विंचवाला सरड्याची चाल आहे. इथे विंचवाला सरड्याची चाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. सावकाराच्या घरात असते कास्तकाराची धान्याची गंजी, पक्ष विरोधी पक्ष घर भरतात, लुटुनी शेतकऱ्याची जमा पुंजी. इथे द्रौपदीची साडी गहाण आहे. इथे दुःशासन साऱ्यात महान आहे. इथे अर्जुनाला, इथे अर्जुनाला दुर्योधनाची ढाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. शेख साहब, ये कयामत नहीं तो क्या है? एक औरत ही औरत को जन्म देने से घबरा रही है. पेट में हो रही है बेटियों की हत्या, जो बच गई वो जिंदा जलाई जा रही है. ये कयामत क्या बात है. इथे बंधु प्रेम, इथे बंधु प्रेम भगिनी प्रेम दिसेना. इथे मातृत्वाचा दीप लेक सजेना. इथे अश्रूंचाही, इथे अश्रूंचाही रंग आज लाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. आदरणीय सर, अरुण सर, इथे बलात्कार होतो न्यायावर, धर्म जात बघून दिसतात मोर्चे आणि जळतात मेणबत्त्या. आमदार बलात्कारी असला तर सुटतो निर्दोष आणि पीडितेलाच शेवटी हार करते सत्ता. इथे रावणाची, इथे रावणाची मैत्री असे सीतेशी. इथे बलात्कारी शपथ घेतो गीतेची. कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला एकच सवाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. कवी प्रशांत एका ठिकाणी फार सुंदर म्हणतो, माझ्या बापानं कपाशीच्या जागी पिकवला रेमंडचा कपडा, तो विकल्या जाणार नाही या बाजारात. माझ्या बापानं तुरी भुईमुंगाच्या जागी पिकवली हल्दीरामची तूर डाळ, तर तिचाही होईल लय, होईल जीवाचा दानोडा. माझ्या बापानं घामाचा थेंब थेंब करून पिकविला शेतामध्ये जुरासिक पार्क,
तरीही शहरातली पारंग फिरकणार नाही तिथे कधीही, कारण या व्यवस्थेला चकचकीत काचातला माल चालतो, चकचकीत नातला माझा भाग चालत नाही. इथे विस्तवाला पाण्याची साथ आहे. इथे विस्तवाला पाण्याची साथ आहे. शेतकरी मिटविण्या कमळाचा हात आहे. इथे भिंतीवरी बिनविषारी पाल आहे. इथे शहाण्याची चाणक्य रूपी चाल आहे. इथे माणुसकीचे हाल तालियां वो चीज है जो भुला देती है गम. तालियां वो चीज है भुला देती है गम, मगर क्या करे लोग तालियां बजाते ही है गम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुंदर रचनेसाठी. सर्वांना एक सूचना की इथे कविता सादर करताना 3 मिनिट मध्ये सादर करायची, की जेणेकरून आपल्या सर्वांना कविता सादर करायला मिळेल. एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं. एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं तेच नेमकं मिळत नसतं. हवं असतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरून सुद्धा आभाळ आपल्या रिकामं असतं. असंच एक नशीब घेऊन येत आहे कवी राज पवार सर गुहा घालून. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. कवी राज पवार सर. नमस्कार. माझी कविता आहे नशीब. नशीब ही एक अंधश्रद्धा, जीवनाचा तूच खरा शिल्पकार. पोलादी बळ तुझ्या मनगटात, कर तुझी स्वप्न साकार. कर्तृत्ववान कर स्वतःला, मूल्यवान संधीचा घे फायदा. कर्तृत्ववान कर स्वतःला, मूल्यवान संधीचा घे फायदा. आयुष्यात यश मिळेल अमाप, नको विसंबू नशिबाला सदा. नशिबात असेल ते होईल ही हानिकारक आहे वृत्ती. नशिबात असेल ते होईल ही हानिकारक आहे वृत्ती. करण्या अस्तित्व स्वतःचे निर्माण, नियोजनाने कर योग्य कृती. जो होतो यशस्वी त्यात तू बोलतो नशीबवान. दिवस रात्र कर अपार मेहनत, समाजात मिळेल मान सन्मान. भाग्य नशीब असं काहीच नसतं. हे आहे सोयीसाठीचे निष्कर्ष. दूर करा भेकड कल्पनांना, जीवनात नांदेल सुख शांतीचा उत्कर्ष. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते कवित्री प्राजक्ता सुरेखा अरुण वाघमारे अंबरनाथवरून आलेले आहेत. यांनी आपली कविता सादर करावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राजक्ता वाघमारे. यानंतर कवी हेमंत मुळे यांनी हजर राहायचं आहे. नमस्कार. कवितेचं नाव आहे कळले का आपल्याला शिवाजी महाराजांनी आंबेडकर. कळले का आपल्याला शिवबा आंबेडकर. खरंच कळले का आपल्याला शिवबा आंबेडकर वळले का खऱ्या अर्थाने त्यांच्यातले माणूसपण. भक्तीचे आपण सोंग करत फिरतो, खऱ्या अर्थाने त्यांना आपण जाणतो. खरंच महाराजांची शिकवण डोक्यात शिरते का. आंबेडकरांची समाजाप्रतीची तडफड काळजाला भिडते का. महाराज श्रेष्ठ की आंबेडकर श्रेष्ठ यातच वेळ आपण वारावार घालवतो. दुश्मनांना आपणच वाईट कृत्य करण्याची संधी देतो.
अन्याय रोखण्यासाठी महाराजांनी तलवार उठवली. अन्याय रोखण्यासाठी महाराजांनी तलवार उठवली आणि अन्याय रोखण्यासाठीच आंबेडकरांनी लेखणी चालवली. जातीभेद पुन्हा आपणच उकरून काढतो. जातीभेद पुन्हा आपणच उकरून काढतो. त्यांनी केलेले महान कार्य मातीत मिसळतो. महाराजांनी कधीच जातीभेद नाही मांडला. महाराजांनी कधीच जातीभेद नाही मांडला. आपल्या गुरूचा तोच वारसा आंबेडकरांनी पुढे नेला. त्यांचे महान कार्य आपल्याला नाजून कळले. त्यांचे महान कार्य आपल्याला नाजून कळले. त्यांच्यासाठी माणूस पण होते मोठे हे ना आपल्याला वळले. महाराजांनी झटून स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी झटून स्वराज्य निर्माण केले. आंबेडकरांनी तेच स्वराज्य समोर ठेवून संविधान लिहिले. आंबेडकरांनी तेच स्वराज्य समोर ठेवून संविधान लिहिले. दोघांचे कार्यही अतुलनीय होते. दोघांचे कार्यही अतुलनीय होते. आपल्या हितासाठी सारे केले हेच दिसते. त्यांनी काम करताना कधीच भेदभावाला नाही मानले. त्यांनी काम करताना कधीच भेदभावाला नाही मानले. खरं तर तुम्ही आम्हीच त्यांना जाती जातीमध्ये वाटले. खरं तर तुम्ही आम्हीच त्यांना जाती जातीमध्ये वाटले. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ताताई. यानंतर ठाण्यावरून उपस्थित असलेले कवी हेमंत मुळे यांनी आपली कविता सादर करावी अशी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचं आहे. त्यानंतर कवी भारत कवितके यांनी हजर राहायचे. माझ्या कवितेचं नाव आहे कवी. डोक्यात उठले नवे वादळ, डोक्यात उठले नवे वादळ, शब्दांवरची उडाली धूळ. डोक्यात उठले नवे वादळ, शब्दांवरची उडाली धूळ. साधारण आयुष्य जगताना मनात जन्मले कवितेचे खूळ. वर्षोनुवर्षे होते बीज दबलेले, वर्षोनुवर्षे होते बीज दबलेले. ऊन पावसाने अचानक अंकुरले. खत पाणी परिस्थितीचे मिळाले, खत पाणी परिस्थितीचे मिळाले. मनाच्या परतात कसे बहरले. नव्या बिरुदासहित कवी आले, नव्या बिरुदासहित कवी आले. जगण्याच्या कक्षात रुंदावत गेले. शिकण्याला वयाची अट नसते, शिकण्याला वयाची अट नसते. हे मन अजून काही शिकत असते. जनसंपर्काला नवा वाव मिळाला, जनसंपर्काला नवा वाव मिळाला. विसरून सारे दुःख आणि कंटाळा. नवी उमेद ती जगण्याला मिळाली, नवी उमेद ती जगण्याला मिळाली. कविता माझ्या जीवनात आली. दुःख न कवटाळता हृदयाला, दुःख न कवटाळता हृदयाला. छान सुखाची त्यात हमी आहे. दुःख न कवटाळता हृदयाला, छान त्यात सुखाची हमी आहे. समाज प्रबोधन होत असेल, समाज प्रबोधन होत असेल ही लाडकी गजल त्यात फुकमी आहे. भरभरून लोकांचे प्रेम मिळते, भरभरून लोकांचे प्रेम मिळते. आणखीन काही मागत नाही. भरभरून लोकांचे प्रेम मिळते, आणखीन काही मागत नाही. शुभेच्छांच्या वर्षवाशिवाय कवीला दुसरे काही लागत नाही, कवीला दुसरे काही लागत नाही. धन्यवाद. यानंतर कवी भारत नारायण कवितके कांदिवलीवरून आलेले, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कवी भारत कवितके. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे चला चला पंढरीला जाऊ. नाम विठोबा रुक्मिणीचे घेऊ, चला चला पंढरीला जाऊ. त्या सावळ्या विठूची कीर्ती आगळी, दर्शनाने होती पातके, नष्ट होती पातके सगळी. गरुड मंडपी लोटांगण घेऊ, चला चला पंढरीला जाऊ. पावन विठूची पंढरी नगरी, पावन विठूची पंढरी नगरी. नांदते चंद्रभागेच्या तिरी, डोळा भरून ती पंढरी पाहू, चला चला पंढरीला जाऊ. देहभान हरपते गाताना अभंग, देहभान हरपते गाताना अभंग. सोबतीला टाळ आणि मृदुंग. भारुड गवळण नाचून गाऊ, भारुड गवळण नाचून गाऊ. चला चला पंढरीला जाऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरचे कवी डॉक्टर लक्ष्मण उगले. त्यांच्या कविता नेमक्या काय सांगतात त्यांच्याच एका गझलीच्या शेरातून आपण सांगतो. भूक ही आधारशी जोडून टाका,
भूकही आधारशी जोडून टाका, भूकबंदी लावून टाका, मंदिरे बांधा पुन्हा पाडून शाळा, नोकरीचे प्रश्नही मिटवून टाका, नोकरीचे प्रश्नही मिटवून टाका. नमस्कार. कर्मयोगी गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि मला आयोजकांनी या ठिकाणी विशेष निमंत्रित कवी म्हणून बोलावं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि एक गझल सादर करायच्या आधी एक मतला एक शेर आपल्यासमोर सादर करतो. कारभारी कारभारी बघ किती हे थोर आले, कारभारी बघ किती हे थोर आले, चोर गेले अन दरोडेखोर आले. कारभारी बघ किती हे थोर आले, चोर गेले अन दरोडेखोर आले, शेवटी खड्ड्यात गेली बैलगाडी. अर्थव्यवस्था समजू शकता. शेवटी खड्ड्यात गेली बैलगाडी, बावळट हातात जेव्हा जोर आले. आणि यानंतर एक गझल सादर करतो. ठेवला ज्यांनी शिरावर हात माझ्या, ठेवला ज्यांनी शिरावर हात माझ्या, साप त्यांनी सोडले पायात माझ्या. ठेवला ज्यांनी शिरावर हात माझ्या, साप त्यांनी सोडले पायात माझ्या, आणि भाकरी रुसली अशी माझ्यावरी की, भाकरी रुसली अशी माझ्यावरी की, सूर्य दिसतो स्पष्ट हा ताटात माझ्या, ताटात माझ्या, साप त्यांनी सोडले पायात माझ्या, आणि बोलणारांची इथे खपतात बोंडे, बोलणारांची इथे खपतात बोंडे, एवढी साक्षर प्रजा देशात माझ्या. बोलणारांची इथे खपतात बोंडे, एवढी साक्षर प्रजा देशात माझ्या, आणि वाढली सळसळ किती कर्मेंद्रियांची. थोडा वेगळा शेर आहे. वाढली सळसळ किती कर्मेंद्रियांची, बहरला कुठला ऋतू देहात माझ्या, बहरला कुठला ऋतू देहात माझ्या, आणि वाटले असतील पुत्रे भुंकणारे, वाटले असतील पुत्रे भुंकणारे, पाहतो तर माणसे दारात माझ्या, पाहतो तर माणसे दारात माझ्या. आणि एक पुढचा शेर असा आहे की गारव्याला घाम कुठला चांदराती, गारव्याला घाम कुठला चांदराती, तू मिसळता उठे हे उठात माझ्या, तू मिसळता उठे हे उठात माझ्या, साप त्यांनी सोडले पायात माझ्या. आणि शेवटचा शेर आहे की हेलकावे खाता आहे मन तिचेही, हेलकावे खाता आहे मन तिचेही, एवढी आहे नशा मौनात माझ्या, एवढी आहे नशा मौनात माझ्या. वातावरण एकदम प्रफुल्लित करून दिले. यानंतर कवी चंद्रकांत नरकेकर उस्मानाबादवरून आलेले, त्यांना मी इकडे आमंत्रित करते. त्यांनी आपली कविता सादर करावी. जोरदार टाळ्यात स्वागत करावं कवी चंद्रकांत नरकेकर. त्यानंतर कवयित्री तेजस्वी कांबळे यांनी तयार राहायचंय. माझ्या कवितेचं नाव आहे धनत्रीचे पत्र. धरणी मातेनं कवीला लिहिलेलं पत्र आहे. कवी तुझे मन सांग कुणी दुःख विले, दुःख दाटून हिरे आले, एवढे नभ फाटले रे, थेंब थेंब आसवांचे बघ सागरास भेटले रे, थेंब थेंब आसवांचे बघ सागरास भेटले रे, सागराचे पाणी सुद्धा कमी वाटले, किती भेटले रे नुसता वानणारे, किती
किती भेटले रे तुला नुसता वानणारे सांग भेटले का कधी तुझा भाव जाणणारे करी स्पर्श मनाला कवी तुझी वाणी करी स्पर्श मनाला सदा कवी तुझी वाणी किती गोड वाटे शब्द तुझ्या मुखातून कवी तुझे मन सांग कुणी दुःख विले दुःख दाटून रे आले एवढे नभ फाटले जाणीव नाही इथं कुणाची कुणाला जाणीव नाही इथं कुणाची कुणाला केवळ रे वेदना कवी तुझ्या रे मनाला तुझ कुंपण घाल कवी तुझ्या रे मनाला तुझ कुंपण घाल कवी तुझ्या रे मनाला नाही कळणार कधी तुझे मन कुणाला तुझ्या जीवनाचे पाडे लोक किती वाचणार कवी तुझे मन किती दुःख सोसणार कवी भोडा बाबडा रे कधी सुखी वाटणार कवी भोळा बाबडा रे कधी सुखी वाटणार कवी तुझा देव तुला कधी भेटणार कवी तुझा देव तुला कधी भेटणार हे जग पोर रे कवी तुझ्या सारख्याना हे जग पोर रे कवी तुझ्या सारख्याना तुझ्या भावनांचे ओझे गाऊगाची परक्याना तुझ्या खंत रे मनाची नको सांगू रे कुणाला तुझ्या खंत रे मनाची नको सांगू रे कुणाला तुझ सांभाळ आता कवी तुझ्या रे मनाला तुझ सांभाळ आता कवी तुझ्या रे मनाला. धन्यवाद. कवी हा संवेदनशील असतो याचं साक्षात रूप त्यांनी इथे सादर केलं आहे. यानंतर मी आमंत्रित करते कवयित्री तेजस्वी कांबळे शब्दवेल समूहाच्या या महिला कार्यकारी आहेत. तर या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया कवयित्री तेजस्वी कांबळे. टाळ्यांचा आवाज नाही येत आहे. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आई मला जन्माला यायचंय. आई मला जन्माला यायचंय येऊनी तुझ्या आयुष्यात इंद्रधनुसम उजळायचंय. आई मला जन्माला यायचंय तुझ्या उबदार कुशीत मला कळीचं फुल व्हायचंय. प्रेमाच्या आसुसलेल्या क्षणांना पुन्हा जगायचंय. असतील वाईट प्रवृत्ती या जगात तरी तू असशील ना माझ्या आयुष्यात. दुर्गेचं रूप तू मलाही दे तुझ्या शक्तीचा आधार. काळ बदलला तशी तूही बदलली आहे. माझ्या जगण्याला बळ तुझेच आहे. झाली तू सावित्री माझ्यासाठी तर मी का नाही होणार किरण बेदी. बंधनाची प्रत्येक दारे खोलून मला उंच उंच यशोशिखरे गाठायची आहे. म्हणून आई मला जन्माला यायचंय. एकदा का होईना हे जग बघायचंय. धन्यवाद. धन्यवाद ताई. यावेळी मला स्वामी विवेकानंदांच्या 2 ओळी सुचतात. औरत ओ नहीं जो हवा के साथ चले. औरत वो नहीं जो हवा के साथ चले. औरत वो है जो हवा का रूप बदले. जो हवा का रूप बदले. यानंतर मी आमंत्रित करते पायल गोकुलकर कवयित्री पायल गोकुलकर आपली उडान सादर करण्यासाठी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पायल गोकुलकर. नमस्कार, मैं पायल प्रवीण गोकुलकर. मेरी कविता का शीर्षक है उड़ान, जो कि कुछ इस प्रकार है. उड़ान है बड़ी गुलजार, कभी नीचे गिराती, कभी गिरते हुए को संभालती. कभी सपने दिखते दूर, कभी सिखाती सपने हासिल करने के नूर. उड़ान है बड़ी गुलजार. बदलते
ख्वाब हकीकत में, यकीनन ऐसा लगता सफर करते जैसे जन्नत में। दिखते प्रकार के 2 दिन, कभी ढलते तो कभी संवरते। दिखते प्रकार के 2 दिन, कभी ढलते तो कभी संवरते। बदल दिखाने का है जरिया, उसका नाम है नजरिया। न छिपती खबर कानों कान, जब मिलती उड़ान को एक पहचान। कई लोग आते हैं उड़ते हुए को गिराते हैं, कई लोग आते हैं उड़ते हुए को गिराते हैं। सीढ़ियों में रहती चढ़ान, चलकर आगे चिड़ियों की तरह एक उद्देश्य लेकर पानी है हमें उड़ान। साफ नियत लेकर सकारात्मकता को मिलता आगान, साफ नियत लेकर सकारात्मकता को मिलता आगान। नकारात्मकता नजरअंदाज करके साथ चलना है हमें लेकर एक नई उड़ान। धन्यवाद। धन्यवाद पायल. यानंतर मी आमंत्रित करते राजेंद्र बनसोड सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजेंद्र बनसोड सर. सगळ्यांना नमस्कार. मी माझे गाव नावाची कविता सादर करीत आहे. सगळ्यांचेच गाव असतं, पण मी गाव कसं पाहिजे ते सांगत आहे. माझे गाव जिथे असणार प्रेमळ माणसे, जिथे असणार प्रेमळ माणसे तेच असणार माझे गाव, असणार तेच माझे गाव. भांडण नसणार तंटा नकोच, भांडण नसणार तंटा नकोच, असेल माणुसकीला वाव, असणार तेच माझे गाव. सुख दुःखाचेच सोबती सारे, सुख दुःखाचेच सोबती सारे, साऱ्यांची मदतीची धाव, असणार तेच माझे गाव. गरिबी असली तरीही चालेल, गरिबी असली तरीही चालेल, जेथे स्वस्तच असतील भाव, असणार तेच माझे गाव. जेथे असणार नारी सुरक्षित, जेथे असणार नारी सुरक्षित, कोणीही नसणार राव, असणार तेच माझे गाव. चोरी दरोडेही नसणार जेथे, चोरी दरोडेही नसणार जेथे, पोलिसांना नसणार धाव धाव, असणार तेच माझे गाव. कन्याचं ठरणार लक्ष्मी दुर्गा, कन्याचं ठरणार लक्ष्मी दुर्गा, जगण्याचं तिला पण वाव, असणार तेच माझे गाव. सासूचा नसावा सुनेला, सासूचा नसावा सुनेला, सुनेचा सासूवर घाव, असणार तेच माझे गाव. जिथे नसणार बलात्कार, भ्रूण हत्येला नसेल वाव, असणार तेच माझे गाव. इतिहास बनेल ज्या गावाचा, राहील आदर्श ज्याचे नाव, असणार तेच माझे गाव. धन्यवाद सर. त्यानंतरचे कवी आहेत कवी अमर लहाने. आपण जीवन जगत असताना व्यवहार किंवा सौदा बऱ्याच प्रकारचा होत असतो, पण तुम्ही कधी आसवांचा सौदा ऐकला नसेल. तर आज ऐकूया. आणि कवितेच्या खाली त्यांनी तळटीप लिहिलेली आहे. इस कविता का वास्तविकता से कोई संबंध नहीं है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कवी अमर लहाने. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सौदा. डोळा असा अखेरी माझा झुरून गेला, माझ्याच आसुवांचा सौदा करून गेला. डोळा असा अखेरी माझा झुरून गेला, माझ्याच आसुवांचा सौदा करून गेला. काही न करताही, काही न करताही मागून वार झाला, मारेकरी हा माझा सुखाने निघून गेला, माझ्याच आसुवांचा सौदा करून गेला. नक्षत्र तारकांची मांडू नकोस गाणी, नक्षत्र तारकांची मांडू नकोस गाणी, ओठात सूर माझ्या पाहा विरून गेला, माझ्याच आसुवांचा सौदा करून गेला. आहे जरी असा मी, आहे जरी असा मी, अजूनही तहानलेला, ओठांना लावताना प्याला फुटून गेला, माझ्याच आसुवांचा सौदा करून गेला. धन्यवाद. जरी आहे हा रस्ता तुझ्या घरचा फुलांचा, जरी आहे हा रस्ता तुझ्या घरचा फुलांचा,
मी पाय टाकताना काटा रुतून गेला, माझ्याच आसवांचा सौदा करून गेला. यौवन तुझे क्षितिज, यौवन तुझे क्षितिज, दिसे हे नयन रम्य, सौंदर्य पाहता नयनी जीव भुलून गेला, माझ्याच आसवांचा सौदा करून गेला. स्वप्नात मी तुझ्या रमलेला असताना, तुझी साद ऐकू येता श्वास हरपून गेला, माझ्याच आसवांचा सौदा करून गेला. हरिण कस्तुरीचे जसे शोधे त्या सुवासाला, तुझ्याच प्रेमापोटी जीव कळवळून गेला, माझ्याच आसवांचा सौदा करून गेला. हिंडतो मी रानोमाळ विरहात प्रिय तुझ्या, हिंडतो मी रानोमाळ विरहात प्रिय तुझ्या, गोड आठवणीत असताना मृत्यू कवटाळून गेला, माझ्याच आसवांचा सौदा करून गेला. धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणतात जिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथे कवी पोहोचतोय. चंद्रतारे तोडून द्यावे तिला, चंद्रतारे तोडून द्यावे तिला, रोजच मनात येतं, चंद्रतारे तोडून द्यावे तिला, रोजच मनात येतं, पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येतं. अशा प्रकारची ही रचना होती. यानंतर मी आमंत्रित करते कवयित्री शोभाताई वागळे यांनी आपली कविता सादर करावी. शोभाताई वागळे. यानंतर कवी दीपक सोनवणे यांनी हजर राहायचं. मृत्यूचे, माझ्या कवितेचं नाव आहे मृत्यूची चाहूल. माझ्या कवितेचे नाव आहे मृत्यूची चाहूल. मृत्यूची चाहूल पूर्वी लोकांना लागायची, पण आजकाल मृत्यू झालाय स्वस्त. कधी कुणाला केव्हा कसा येईल मृत्यू नाही सांगता येईल, तरी सर्व आहेत मस्त. बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी हल्ले कधी होऊन आपला येईल मरण सांगता येईल. कामावर गेलेला माणूस घरी सुखरूप येईपर्यंत घरातल्या लोकांना धीर राहील. जन्म घेतलाय तर मग मरण आहेच. एक दिवस ते येणार, त्यात काय मोठाचं. मौज मस्ती करा आणि जीवन मस्त जगा. मृत्यूच्या भीतीने खचून नाही जायचं एवढंच. वय झालं आणि थोडं आजारपण आलं तर मृत्यूच्या चावलेने जीव होतो कावळा भाव. त्यावेळी घरच्यांचा जीव लागतो टांगलेला. प्रश्न मोठा होतो, त्यांना आता कसे बरे सावरा. पाप पुण्याचा हिशोब करून जीव लागतावतो. पैसा, मित्र, शत्रू, नाती गोती बरे वाईट स्मरते. केला एवढा अट्टहास, आता सगळं सोडायचं. लोण्याहून मऊ होऊन सर्वांची देतो ना. माझ्या मरणाने दुःख होईल का घरच्यांना. गुण्या गोविंदाने राहतील का माझे नंतर. फोटो टांगून मला स्मरतील का सगळे, की वागतील नात्या पोत्यामध्ये ठेवून नंतर. नमस्कार. कवितेचे शीर्षक आहे मायबोली उदास का झाली. का जीवनी वेळ अशी आज आली, का जीवनी वेळ अशी आज आली, परप्रांतीय भाषा आपली मायबोली झाली. का जीवनी वेळ अशी आज आली, परप्रांतीय भाषा आपली मायबोली झाली. का आपली मायबोली कमी होऊ लागली, का आपली मायबोली कमी होऊ लागली. नवे नवे अभ्यासक्रमात पण ओघळल्या जाऊ लागली. का होतोय आजही माझ्या मराठीचा अवमान, का होतोय आजही माझ्या मराठीचा अवमान.
का नाही ठेवत आपल्या बोलीभाषेची जाण? आजवर तिने दिले तुम्हास इतके सारे ज्ञान, सर्व काही समजून पण माणसा का बनतोय अंजान? फक्त म्हणतोय आज आमची उन्नती झाली, फक्त म्हणतोय आज आमची उन्नती झाली, पण माझी आपली मायबोली विसरल्या का गेली? नकळत परप्रांतीय भाषा आपल्या सामावली का गेली? नकळतच परप्रांतीय भाषा आपल्या सामावली का गेली? इथेच खरं तर माझी मायबोली उदास झाली. पुन्हा वाटतंय आज जागवावं माझ्या मराठीचा स्वाभिमान, पुन्हा वाटतंय आज जागवावं माझ्या मराठीचा स्वाभिमान, त्यासाठी उचलली आहे कर्तव्याची आण. पुन्हा वाटतंय आज जागवावं माझ्या मराठीचा स्वाभिमान, त्यासाठी उचलली आहे कर्तव्याची आण. पुन्हा पटवून द्यावा लागेल समाजाला, आपल्या मायबोलीतच दडला किती मान सन्मान, आपल्या मायबोलीतच दडलाय किती मान सन्मान. धन्यवाद सर. त्यानंतर कवी रवींद्र सोनवणे यांना मी आपली कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. रवींद्र सोनवणे. यानंतर कवी विलास नवसागरे औरंगाबादवरून आलेले कवी यांनी आपली रचना सादर करावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विलास नवसागरे सर. नमस्कार, मी विलास नवसागरे औरंगाबादवरून आलोय. माझ्या कवितेचे शीर्षक आहे ती नेहमी ऑनलाईन असते. ती नेहमी ऑनलाईन असते तरी पण सर्वांच्या अगोदर घरी लवकर उठते. ती नेहमी ऑनलाईन असते तरी पण सर्वांच्या अगोदर उठते. सर्व कामे पूर्ण तीच करते तरी पण ती ऑनलाईनच असते. सकाळी उठून मुलांची तयारी पण तीच करते. सकाळी उठून मुलांची तयारी पण तीच करते. सासू सासऱ्यांची काळजी पण तीच करते तरी पण ती नेहमी ऑनलाईन असते. संसाराचा भार ती पूर्णपणे ती सांभाळते. पती राहायला संसारात हातभार पण तीच लावते तरी पण तीच ऑनलाईन असते. चुलीला आणि मुलीला पण सांभाळते ती. चुलीला आणि मुलीला पण ती सांभाळते. घरातील वातावरण ती आनंदात ठेवते तरी पण ती ऑनलाईनच असते. तरी पण ती ऑनलाईनच असते. धन्यवाद. यानंतर कवी बाळू भाऊसाहेब मेले यांनी आपली रचना सादर करावी अशी त्यांना विनंती करते. नमस्कार, माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वैराचार. कुटील डाव सारीपाटाचा मांडताना पाहिला. कुटील डाव सारीपाटाचा मांडताना पाहिला. आटलेल्या भावनांचा स्वैराचार पाहिला. आटलेल्या भावनांचा स्वैराचार पाहिला. बंद माणुसकीचा धर्म पाळताना पाहिला. बंद माणुसकीचा धर्म पाळताना पाहिला. स्वतंत्र विचारांचा अहंकार पाहिला. स्वतंत्र विचारांचा अहंकार पाहिला. डोळ्यातून आपुलकीचा पाझर पाहिला. डोळ्यातून आपुलकीचा पाझर पाहिला. उन्माद भावनांचा चित्कार पाहिला. उन्माद भावनांचा चित्कार पाहिला. नाते संबंधांतील भावनांचा बाजार पाहिला. नाते संबंधांतील भावनांचा बाजार पाहिला. अब्रूची लक्तरांचा व्यापार पाहिला. अब्रूची लक्तरांचा व्यापार पाहिला. एकमेकांच्या प्रेमाची गोडवे पाहिला. एकमेकांच्या प्रेमाची गोडवे गाताना पाहिला. सत्तेच्या मोहापायी कारभार पाहिला. सत्तेच्या मोहापायी कारभार पाहिला. विकासाच्या नावाखाली मते मागताना पाहिला. विकासाच्या नावाखाली मते मागताना पाहिला. जनतेच्या भावनांचा बलात्कार पाहिला. जनतेच्या भावनांचा बलात्कार पाहिला. पवित्र नात्यातील मित्रांना तोडताना पाहिला. पवित्र नात्यातील मित्रांना तोडताना पाहिला.
भ्रष्ट राजनीतीपुढे लाचार पाहिला, भ्रष्ट राजनीतीपुढे लाचार पाहिला. शकुनी मामाच्या सारीपाटाचा खेळ पाहिला, शकुनी मामाच्या सारीपाटाचा खेळ पाहिला. जनतेला फसवणारा महाअवतार पाहिला, उन्माद भावनांचा स्वैराचार पाहिला, उन्माद भावनांचा स्वैराचार पाहिला. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचे कवी आहेत श्री अरुण कुमार ढोणे, वराड येथील नामवंत कवी. त्यांच्या कविता माणसाला गदगदून हसवतात. आज ते आपल्याला हसवतील. आणि त्यांच्या कविता जी आहे त्या कवितेचं शीर्षक आहे एक्सपायरी डेट. तर त्या एक्सपायरी डेट विषयी बोलताना मी म्हणेल, आता ज्याले त्याले लागलेला हा भाऊ व्हॉट्सअप फेसबुकचा येळ, आणि आता पाहून आपण सर्वजण कशी आहे एक्सपायरी डेट. विदर्भातून आलो, भाऊनं माझ्या गुणगान केलं, मला लय चांगलं वाटलं. पहिले तर मी तुमच्यासोबत जे बोलतो ते मी अवकाश एवढं बोलून राहिलो. प्रमाण भाषेत मलाही बोलता येते, पण माझी मायबोली जी आहे ती प्युअर वराडी आहे. त्या मायबोलीसाठी मी प्युअर वराडीमध्ये आपल्याला कविता सादर करतो. त्याच्या पहिले वर घ्या हो जरा सगळं, हाईट लय कमी आहे ना. पहिले परिचय देतो. अरुण कुमार ढोणे, मुक्काम पोस्ट अकोला, गायत्री नगर अकोला. तुम्ही म्हणसाल हा परिचय द्यायचा काय काम आहे? नाव झालं, भरपूर झालं, तेवढा भरपूर झालं. तर आम्ही एका खेड्यामध्ये गेलो होतो, मी एका कार्यक्रमाला. असं सगळा कार्यक्रम सुरू, असा मी परिचय दिला माया, अरुण कुमार ढोणे, गायत्री नगर अकोला. तर कार्यक्रम झाल्यानंतर एक बुडा मायाजवळ आला. म्हणे तू गायत्री नगरात राहतो का? म्हटलं हो काका. काय झालं? नाही, माझं एक असं काम होतं, तर तिथं शिवराज पाटील ओळखतो का? म्हटलं हो ओळखतो, माझ्या घराच्या बाजूलाच राहतात, तुम्ही ओळखतो. तर एवढं एक काम करतो, त्याला हे मूळ व्याजचं औषध देजो. म्हटलं बापा 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 फालतू झालं. फक्त आता म्हटलं पत्ते सांगावं, लोकांचे कामं तरी होतात निदान. आता एवढं ऑनलाईन काम चांगलं झालं. प्रवीण भाऊ भोकुलकरनं मला लोकेशन पाठवलं गुगलवर. तर आता लोकेशनच्या भरोशावर मी इथलो आलो. आता खेड्यापाड्यात आमचे कार्यक्रम ज्या बाबतीत असतात तर त्याची नेटवर्कच नसते. लोकेशनचं काय करतात? काहीच नाही, फोनही लागत नाही, काही नाही. एकच पत्ता असते, मारुतीच्या पाराजवळ, तुळशीराम भाऊच्या दाराजवळ. माणसाला पेस पडते की साला आता हे कुठंच पा. गावात जातो, गावात गेल्यानंतर काय मारुतीचा पार्क कोणता आहे? तर म्हणते तिकडे. असं जे पार्क पोट्ट भेटलं मला. मी म्हटलं बाबू मारुतीचा पार्क कुठे आहे? ते असं पुढे पुढे पळे माझ्या गाडीच्या. मी त्याच्या मागं गाडी घेऊन मांग 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 सारं गाव खलास झालं भाऊ. गावाची पांदण लागली. मी म्हटलं का रे कुठे आहे मारुतीचा पार्क? म्हणे मला काय मालूम, मी तर हागायला आलो. म्हणे मी कार्यक्रम आहे, मला तुमच्या कार्यक्रमाचं काय घेणं देणं? म्हणे मला माया कार्यक्रम लय महत्वाचा होता. मला तुम्ही विचारलं का? तुम्ही? आता एक कवी संमेलन असते, त्या एका कवी संमेलनात असे प्रेक्षक बसून असतात, कविता सुरू असतात. कवी आपली कविता म्हणते. एक मुंगी, त्याच्या मांग दुसरी मुंगी, वा वा वा. दुसरी मुंगी, त्याच्या मांग तिसरी मुंगी, वा 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 वा. क्या बात है. तिसरी मुंगी, त्याच्या मांग चौथी मुंगी, वा वा वा. बाजूचा प्रेक्षक म्हणते का रे तो मॅटवानाचा कवी मुंग्या मांग मुंग्या लावून राहिला, तू झांबल्या वानाच्या तू त्याने वावा करून राहिला. म्हणे मी त्याने वावा करून राहिलो म्हणते. म्हणे मी म्हणे त्या मुंग्या असून म्हणे एवढ्या लाईनीत चालतात. आपली तर माणसाची जात आहे, आपली सारी लाईनच ओकेला म्हणे. आता फेसबुकचं एवढं येळ लागेल आहे. माझ्या घरातले पुढे पाडे 2-3 जे आहे ना असे आहे ऑनलाईन फिरतात राजो. असे घरातल्या फॅमिलीचे 2-3 पुढे आहेत असे. आता एवढं ऑनलाईन असतात. एक दिवशी इंटरनेट कॅफेवर बसलो. मी म्हटलं का बाबा काय करून राहिले?
तुझे काय काम करणं तू तुला काय करलं ते बुडा बसत होता फेसबुकवर ऑनलाईन म्हणे माई बुडी गेली म्हणे वरते मला काय काम आहे पोरग असते म्हणजे तिकडे नेपाळले त्याचा काय येतं वर्षातून एकदा येते म्हणे ते म्हटलं मग हे मग फेसबुकवर हो म्हणे थोडा टाइमपास होते म्हटलं निदान फोटो तर तुमचा टाका लागत होता नाव काय टाकलं तर मग ते काय विचारलं तू त्याच्यावरच मला एक कविता सुचली भाऊ एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट फेसबुकवर आले बुडे एनी टाइम सुरू असते नेट फेसबुकवर आले बुडे एनी टाइम सुरू असते नेट घेऊ दे म्हणते मजा मले जरी झालो मी एक्सपायरी डेट अकाउंट गणू बुड्याचं आणि फोटो सलमानचा डीपीवर अकाउंट गणू बुड्याचं फोटो सलमानचा डीपीवर बुड हिंदे राजव गावात धोतर आणि टोपीवर मैतराच्या लिस्टीत बुड्याच्या बायाचीच लंबी लाईन पुरी लाईन पाहिली अशी बाबा 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 बाया पुऱ्या बाया मैतराच्या लिस्टीत बुड्याच्या बायाचीच लंबी लाईन म्हणूनच बुड राजा मला दिसते सदाई ऑनलाईन मोबाईलात तोंड खुपसेल स्पीड आला 4G चा मोबाईलात तोंड खुपसेल स्पीड आला 4G चा म्हणूनच मोबाईलात तोंड खुपसेल स्पीड आला 4G चा आबा करते रिकामे धंदे जीव कावला आजीचा आबा करते रिकामे धंदे जीव कावला आजीचा हँग होते मोबाईल तरी 17ला मारते फॉर्मॅट हँग होते मोबाईल तरी 17ला मारते फॉर्मॅट या इंटरनेटच्या घोरात राजा बुड झालं मॅट धन्यवाद मित्रांनो धन्यवाद यानंतर आमंत्रित करते मी कवी सचिन दादासाहेब कोरकर यांनी आपली रचना सादर करावी जोरदार टाळ्यांचे स्वागत करते सचिन नमस्कार कशी आटली आभाळ माया धरणीची विवळली काया माय तुझ्या लेकरावर दुष्काळाची काळी छाया नमस्कार मी सचिन तोरकट सादर करत आहे दुष्काळाने पिचलेल्या आणि कर्जाने होरपळलेल्या एका विदर्भातील मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमाणात कोकणातील पर्यायाने सर्वच शेतकरी बळीराजाची व्यथा त्याने देवाकडे मांडलेला एक आर्त हात किंवा धावा तर कवितेचं नाव आहे धावा कशी आटली आभाळ माया धरणीची विवळली काया माय तुझ्या लेकरावर दुष्काळाची छाया जगविण्या प्राणी मात्रा रूप तुझे दावरी जगविण्या प्राणी मात्रा रूप तुझे दावरे वरुण राजा धावरे वरुण राजा पावरे धावा करतो देवा धावा करतो देवा धावा करतो देवा अन धावा करतो देवा खरीप गेले रब्बी गेले ओ खरीप गेले रब्बी गेले करपले बीजांकुर गेला कापूस गेला सोया सुटू लागला धीर भूमातेला हिरवा शालू पांघरून तू दावरी भूमातेला हिरवा शालू पांघरून तू दावरे वरुण राजा धावरे वरुण राजा पावरे कर्जाचा तो डोंगर भारी पिल्या बाळांची उपासमारी कर्जाचा तो डोंगर भारी पिल्या बाळांची उपासमारी अंगण
मनातुनी जाता येता दोर खुंटीचा चुचकारी भळभळणाऱ्या अंतरीचा भळभळणाऱ्या अंतरीचा जाणून घेण्या ठावरे वरुण राजा धावरे वरुण राजा पावरे भूमातेचा पुत्र भुकेला स्वाभिमान बळीचा दुखला भूमातेचा पुत्र भुकेला स्वाभिमान बळीचा दुखला पोशिंदा तो लाचार झाला सावकाराच्या दारी आला कर्जाच्या त्या विळख्याची सैल करण्या घावरी कर्जाच्या त्या विळख्याचे सैल करण्या घावरे वरुण राजा धावरे वरुण राजा पावरे शेतकऱ्याला पाहिजे काय शेतकऱ्याला काही नको शेतकऱ्याला कर्जमाफी नको शेतकऱ्याला अनुदाने नको शेतकऱ्याला सबसिडी नको शेतकऱ्याला फक्त येणारे 5 पाऊस 4 महिन्यातले 5 पाऊस जर चांगले पडले तर शेतकऱ्याला कुठल्याच सरकारी अनुदानाची गरज नाही तर 7-12 करण्या कोरा खूप आश्वासनं दिली जातात 7-12 कोरा करू 7-12 करण्या कोरा प्राणपणाला लावू 7-12 करण्या कोरा प्राणपणाला लावू आणि बाहुबलीच्या शक्ती मधुनी सोने टिकवून दाऊ पण काय आकार देण्या स्वप्नांना मांड तुझा डावरे आकार देण्या स्वप्नांना मांड तुझा डावरे वरुण राजा धावरे वरुण राजा पावरे धावा करतो देवा धावा करतो देवा धावा करतो देवा अन धावा करतो देवा धन्यवाद धन्यवाद सर खूप सुंदर गळ्यातून कविता बोलले शेतकऱ्याची खरोखर प्रत्येक ठिकाणी जी कंडिशन असते पण त्यालाही एक जिद्द फुटत असते सरपणासाठी आणलेल्या लाकडांना एकदा पालवी फुटली सरपणासाठी आणलेल्या लाकडांना एकदा पालवी फुटली त्यांनाच कडे नाही जगण्याची जिद्द फुटली जगण्याची जिद्द यानंतर मी आमंत्रित करते कवयित्री शैलजा करोडे मॅडम यांनी आपली कविता सादर करावी त्यानंतर कवी गोविंद पाठक यांनी कवितासाठी हजर राहावे